तर सध्या लोकसभेची रणधुमाळी आहे आणि या सगळ्या लोकसभेमध्ये लोकांचं सरकार आता येणार आहे खरं तर नेतृत्व देशाचं नेतृत्व आपण ठरवणार आहे. तर तुमच्या साधारणपणे अपेक्षा काय आहेत देशाच्या नेतृत्वाकडून किंवा इथल्या खासदारांकडून? इथल्या खासदारांच्याकडून जर आपण अपेक्षा म्हणल्या तर उरुळी कांचनला आज सोलापूर सारखा जो हायवे आहे, तो हायवेला त्या ठिकाणी सुविधा नाहीयेत. ट्रॅफिक जाम होतं. दुसरी महत्वाची गोष्ट की उरुळी कांचन एवढं झपाट्याने वाढत चाललंय, की त्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावा. दुसरी महत्वाची गोष्ट की जे 70-75 वर्षावरील ज्येष्ठांना तुम्ही फ्री पास केलेले आहेत, त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, की जे शाळेचे विद्यार्थी आहेत 12वीच्या पुढचे, त्यांना जर तुम्ही फ्री पास केला, ह्या 3 गोष्टी जरी खासदारांनी केल्या, तर या ठिकाणी भरपूर आहे. आणि मतदानाचं जर बोलाल तुम्ही, आता या ठिकाणी विद्यमान कोल्हे साहेब आहेत, त्याच्यानंतर गेले 3 वर्ष असणारे आमचे आढराव पाटील आहेत. परंतु मतदान ही प्रक्रिया गुप्त असल्यामुळं मी माझं मत कोणाला हे या ठिकाणी सांगू शकत नाही. पण मी योग्य माणसाला त्या ठिकाणी मतदान करणार आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये असणाऱ्या खासदारांनी ह्या उरुळी कांचन समस्या सोडण्यास मदत करावी.